22 ऑगस्टला पुण्यामध्ये छात्रों की गूंज या उपक्रमासाठी म्हणून राहुल गांधी पुण्यात येऊन तरुणांशी संवाद साधणार आहेत। तर राहुल गांधींनी सरसकट तरुणांशी संवाद साधला असता तर आनंद वाटला असता असं मुख्यमंत्री म्हणतायत। राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमावर त्यांनी टीका केलेली आहे। काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांशीच ते संवाद साधतायत असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही टीका केली आहे। सरसकट तरुणाईशी संवाद साधला असता तर आनंद वाटला असता। माझ्याकडे जी माहिती आहे त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांच्या द्वारे संचालित जी महाविद्यालय आहेत त्यातल्याच मुलींचं रजिस्ट्रेशन करायचं आणि त्यांनाच तिथे आणायचं अशा पद्धतीचे आदेश आहेत। पण ठीक आहे, तेही आपल्याच मुली आहेत। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मुली या कार्यक्रमासाठी येत आहेत। आमच्या भगिनी या कार्यक्रमासाठी येत आहे कारण की त्यांना माहिती आहे की त्यांचा आवाज, त्यांचे प्रश्न, मुलींचे प्रश्न, मुलांचे प्रश्न कोण मांडणार असेल तर ते फक्त राहुल गांधी या ठिकाणी मांडणार। नीटचा विषय असू दे किंवा या देशातले 150च्या वर पेपर जे फुटले, हा मुद्दा राहुलजींनी देश पातळीवर घेतलेला आहे। त्यामुळे आज पुण्यामध्ये ते येत आहेत, याची दखल त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी घेतलेली आहे कारण की त्यांना माहिती आहे की या विद्यार्थींना आशेचं किरण देणारे नेतृत्व म्हणजे राहुलजीच आहेत। हे आता सगळ्यांना या ठिकाणी त्याची खात्री झालेली आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।